हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। आम्ही भगवद्गीतेचे ज्ञानविज्ञान योगांतसची परमात्मू तगेले ज्ञान सविज्ञान समित म्हळ्यार श्रेष्ठ तगेले यथार्थ ज्ञान समित सांगता अर्जुना तुका म्हूण सांगून तो सगळे जगत्यांत कशें आस कशें व्याप्त जावन आस कसल चकड विशयांत तो आस हें पुरय अर्जुनाक सांगता आस आनी सांगता कसं म्हळ्यार सगळे जगत्यांत मायेन तो पुराय जन बुड्डून आसाची त्यावेळी आपणान केलेले म्हूण सांगता आनी त्या मायेन दुखून मुक्ती नावे म्हूण लेखची नाका। ही माया मी गेली दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते माया मे ताम तरंती ते म्हणालो आणि ती माय मी गेली तिका विष्णू माय म्हणटाची म्हणून मायेचे विशयी सांगलो ताणें आनी तो सांगता ती मायाची मिगेल अधीन जावन आस तस कोण म्हाका शरण येता तांकां ते माये दुखून सोडोवच्याक जाता शिवाय तांणी सोडोवन घेता म्हूण लेखल्यार साध्य ना। इथे म्हळ्यार मिगेल माय ती हांव सांगिल्ली तशी ती आयकुचें म्हूण सांगता। तशी कशी एक पंथा आमी एक हांगा कसले दिवेत म्हळ्यार देवीक आमी शरणू आयल्यार तुगेले माये दुखून आमकां सोडवाई म्हळ्यार ना तूं मेगेला पयशे वयचे कळस मेगेला दुखून सोडोन घेवका जाल्यार तागेला सांगता म्हूण ते हाय कमांड। तशी परमात्मू दुर्गेक सांगता कसलें म्हळ्यार पळय तूं ಸ್ವಲ್ಪ तेकड वस तांणी म्हाका पळोवका म्हणटा रसची म्हूण ताणी सांगल्यार मात्र ते कोणाले दोळे दुखून ती माया तेकड वचुका म्हणून सांगला पळय तसल जना परमात्मू दिसता ना नातल्यार दिसना। इत्याक म्हळ्यार आदी माये तामस शक्ती म्हणलें केन्नाय अंगान दुखून तामस तेकडचें मुखार मात्र सात्विक चड पावर आसून परमात्मो सात्विक जनाक दिसता म्हणटा पळय। तशी रामायणांत हांव सांगला राम आनी लक्ष्मणाले मध्येन तूं सीतेन रन्ना वचशिलें आमकां सामान्य जावन कसल दिसता म्हळ्यार ती बायल मनीस न्हय तिका 2 दादलाल रक्षण आसल्यार लायक म्हळें ते रानान तिका मदेरा बैल दिसता म्हूण तशें न्ही तांतीक तत्व राम परमात्मो लक्ष्मण जीवात्मो सीता सांगली न्हय आदी माये म्हूण हे माया आमगेले दोळे आड आशिल्ले तितले काळ आमकां परमात्माले वचा जायना म्हळें न्हय। तशी लक्ष्मण जीवात्मो ताणें राम परमात्माले परमात्मा पळोवका जाल्यार जो परमात्माले वचुका जाल्यार मध्य आशिल्ले ती लक्ष्मी सीता देवी आदी माया विष्णू माया तिका दांटून घेवन वचुका जाल्यार देव ती ಸ್ವಲ್ಪ आड तुकून तेकड वचुका जाता वयवे तशी जाल्यार लक्ष्मणान सांगूस की वने ಸ್ವಲ್ಪ तशी वस म्हाका अण्ण दिसना म्हूण तशीची देव दिसुका जाल्यार जीवात्माक माया दूर वचुका म्हणटाच जाल्यार आतां पुराय जेन्ना ही परमात्मा शरण येताच वे देवा आमके माये दुखून सोडवाय म्हणून तसल एक ज्ञान पुराय जना येतव्या म्हळ्यार ना म्हणटा तो देव सांगता रस न माम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः माययापहृत ज्ञाना आसुरं भावमाश्रिता म्हळ्यार दुष्कर्मी जन मूर्ख जन अधम मनुष्य तांणी म्हाका शरण जायनाची म्हूण म्हणतो। न माम दुष्कृतिनो मूढा नराधमाः न माम प्रपद्यन्ते म्हाका दुष्कर्मी जन मूर्ख जन आनी नराधमाः अधम मनुष्य तांणी म्हाका शरण येयनाची ही ताका म्हळ्यार हान्नी पुराय मायया अपहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रिता हान्नी पुराय आसुरी स्वभावाचे
तामसी जन इतक म्हणरी मायया अपहृता ज्ञाना ತಂಗೆಲೆ ಜ್ಞಾನ ಮಾಯೇನ ಬುಡ್ಡುನ್ गेला मोहित जाला तशावन तांकां बद्द कसल म्हूण म्हळेलें कळना तशी तसल जनाका हाव मेळना म्हूण तो सांगता म्हळ्यार पापी जन दुश्ट जन तांणी मिगेले लागीं समीत येवचें जायना तांकां लागीं म्हळ्यार कसलें आतां लागीं येवचें म्हळ्यार कसलें आतां आमी चांग जन देवाल लागीं चमकलिबे ज्ञानी जन देवाल लागीं चमकलिबे न्ही ते मिगेल लागीं सतान येवचें जायना म्हूण म्हळ्यार अर्थ तांकां परमात्मा विशय सांगल्यारय कळना परमात्मा विशय गोत्तूय ना कोणीय तांकां देवाल काणी सांगता म्हूण म्हणल्यार तांकां कळना मात्र न्ही वोत्तायर बैसून राम म्हूण आशिल्लो कृष्ण म्हूण आशिल्लो तांगेली काणी सांगता वा म्हूण म्हळ्यार तांकां कोपूय येता म्हाका कसो जाल्यार पुरसत वे बैसून कोणकी राम खंय कोणकी कृष्ण खंय पुरो आयकून बसच्या मिगेल कामां हांगा म्हाका चड आसा हें अज्ञान ताका अविवेक म्हणटात तसल तामसी जनाक तितिक्षा शांती आर्जव हे पुरे दैवी गुणाचे विशय ना तशी ताणी केलेले पाप कसं पाप आसपा ते मस्त जन्माचे ते देवा लागीं वच्चा ताका सोणा तशी तसल जनाक नराधम म्हूण म्हणचें तांकां ते परमात्मा लागीं वच्चा जायना नतले तितले पाप कोण केला तांणी नराधम म्हणून घेताचे कोण परमात्माल सेव करना परमात्माल विचार गोतना कोणाक आनी तांकां देवाल कसलेय विशय गोतना काणी आयकना देवाल सेव करून गोतना हांकां पुरे जनाक नराधम म्हणटाचे ते इत्याक ते कारण जाता म्हूण म्हळें आमी जन्म जन्मांतरांत केलेले पापा निमती ते पाप आमकां निश्चिंत रसच्या सोडना खंय निश्चिंत आसा थंय परमात्मो मनांत येता जाल्यार कोणाक निश्चिंत रसच्या जायना तांकां परमात्मो मेळयना इत्याक म्हूण म्हळ्यार ते पाप म्हळ्यार आमकां निश्चिंत रसचें सोडना पुण्य म्हळ्यार आमकां खंयच्या कश्टांतूय परमात्माल वयरी मन दवरून निश्चिंत रासच्या कारण जाता तशी हांगा मायया अपहृत ज्ञाना म्हूण म्हणलां म्हळ्यार माये निमती आमगेले ज्ञानाक विवेकाक एक अविवेक म्हळ्यार पडदो आड येता म्हळ्यार कसो म्हणचें कसं की चुकामुकी लेखचे आमी कसल विशय म्हूण समज कळना अशी चुकामुकी लेखचे ताजे निमती आमी देवा लागीं शरणू येवच्याक साध्य जायना आमकां आनी देवाल विशय कोणेय कसलें सांगली म्हूण लेखया तेदन आमकां आयकुचें म्हळ्यार कोण अज्ञानी आसा आसुरी भावाचे आसाची तांकां हें कसं काणें आमी कसलें आयकुका म्हूण सांगून दिसता आनी तांकां परमात्मा विशयी सांगल्यार तांगेले ते अज्ञाना निमती देवाल विशया तांकां एक वायट चुकी तिळवळीक मेळटा तशें जावन तांणी आसुरी भाव आश्रिता म्हळ्यार तांकां एक आसुरी भाव येता आनी राक्षसाल म्हणके नरभक्षक जाता पळय तसल्या तांणी म्हणून त्या न्हय आसुरी भाव म्हूण म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार असू म्हळ्यार इंद्रिय म्हणटाचे असुररू म्हूण म्हळ्यार इंद्रिय सुखची श्रेष्ठ म्हूण म्हळ्यार जर हांगा आसुरी भाव आश्रिता मायया अपहृत ज्ञान आसुरी भाव आश्रिता म्हळ्यार कोण मायेंत पडल्यांची मोहा पडल्या तांणी राक्षस जाता म्हूण अर्थ न्हय तांणी इंद्रियान सांगिल तशी आयकताची असू म्हळ्यार इंद्रियाचे सुख श्रेष्ठ म्हूण तांणी लेखताचे जाल्यार ज्ञानी म्हळ्यार कशी तांगेलें शरीर तांकां देवान दिलेलें शरीर तांगेलें सगळें जीवन जनन तुकून मरण पर्यंताची अवधी ही परमात्माकच आमी अर्थ करून घेवका म्हूण म्हणलेलें एक तांकां आशी कोणाक ज्ञानीक अज्ञानी जनय आसुरी भावाचेच जिवांत सूख जावका जिवनांत सूख अनुभविसूच्याकच हें जीवन आमकां मेळ्ळेलें म्हूण सांगून खावचें जेवचें न्हांचें खेळचें हें एन्जॉय करचें म्हणटा पळय तें तांकां परमात्मा विशयूय नाका अज्ञानी जनाक परमात्माल कसले विशय नाका हिरण्यकशिपूल वरी हिरण्यकशिपूक पळय परमात्मा आसा म्हळ्यार कोप येता परमात्माल विशय सांगल्यार कोप येता आवच परमात्मा पाशी श्रेष्ठ म्हूण म्हणलेलें ताणें हिरण्यकशिपून हांकां पळय नराधम म्हणचें असल नराधमांक असल आसुरी भाव आशिल्ल्या जनाक परमात्माल कडेन एक हेज्ज व्हरूंकय साध्य ना कित्याक म्हूण म्हळ्यार तांकां
तांगेले हे पूर्व संस्कारूची वायट असता कुसंस्कारू म्हणटाची ताजी कुसंस्कारान तूं तांगेलें जीवन चलतरस तेंचे तांकां वगून गेला तांकां चांग कसो म्हूण सांगलें अर्थूय जायना चांग कसले करी म्हळ्यार इत्या कोरका म्हूण सांगून दिसता तशीची हांकां आमकां कशें कोत्ता स्वातीक ते एक कुसंस्काराचें फल कसं जाल्यार सोण वचना तांगेले संस्कार बलवंत जाली म्हूण जाल्यार तांकां तो अभ्यास सोण वचच्या कश्ट जाता म्हूण सांगचे खातीर एक रामकृष्ण परमहंसाले एक काणी आमकां सान स्कुला पुराय जेन्ना तुमी आयकूनच पुरोची ते काणी सांगतना मना वता पळया एकी झळकी विकतली आनी एकली पूल विकतली मार्केटान तूं लागीं लागीं तांगेली अंगडी केन्नाय उरलो न्हू कोर न्हू तांकां एक नमने फ्रेंडशीप शूर जाला त्या जळक्याच्या घर ಸ್ವಲ್ಪ दूर ते हें फूल विकतली घर लागींची एक दीस कसो जाता जळक्याची जळकी विकून वता वेळ जाता काळोख जाता तिका गांवां वचका जाल्यार न्हय दांटोका एक दोणी ती दोणी सळगंट म्हणटना ती दोणी बांदून तो दोणीच्यो तागेले घरा वता हांगा वेळ जाला तेदना ती पुल्लाची म्हणटकी वय गो तूं कसले भिव नाका तूं मिगेल घरान तूं राब आज एक दिसू तूं मिगेल घरान तूं आश्रय घे म्हूण सांगून ती पुल्लाची सांगता जायत म्हूण सांगून ती जळक्याची पुल्लाची ते वचून राबता रात्री पुल्लाची गट्टी न्हिदून घोरेन तरस जळकेची कसं केल्यार न्हीदपणा कडेन ती आलोचना करता कसलं करचें बात म्हूण आनी उठयता तिगेले ते जळक्याचे बुट्टेस पळता सम उद्दापा पडता ते जळक्या वासाणे घुम्मन येवच्या शुरू जाता पळय तेदन ही नांका लागीं त्या बाटी दवरता आनी स्वस्त न्हिदता हाक्क म्हणजे संस्कार तांगेले संस्कार कसो आस पळय त्या रितीन तांणी जीवन करताची चांग कुसंस्कारान तूं आशिल्लें जेन्ना चांग संस्कार दिता म्हणल्यार जयिना तशी केन्नाय कसलें म्हळ्यार वायट विशय मना येवचो वायट वातावरण मेळचें तेदना वायट कामां जाता कोण वायट विशय सोडताची वायट वातावरणा देखून भायर येताची वायट काम करची सोडताची बरेपणा कडेन वताची तेदना तांणी चांग जन म्हणून घेताची ज्ञानी म्हणून घेताची ना नतल्यार कोणाक वायट विशय सोडूं जायना वायट वातावरणा देखून भायर येवचें जायना वायट काम सोडून चांगादी कडेन यो म्हणणे कुडलें येवचें जायना आशिल्लें तुम कितें म्हूण सांगून दिसता तसल जनाक दुष्कृतीनः म्हणचें दुष्कृतीनः वायट जन वायट काम करतले म्हणचें तशी ते चार वाक सिद्धांत म्हणस ते चार वाक सिद्धांत फोलो करतले जनान तांगेलें जीवन म्हळ्यार कसलें म्हळ्यार येन केन प्रकारेण ऋणं कृत्वा अपि घृतं पिबेत म्हणून खंयचे रितीर जाल्यार रीण करून जाल्यार तूप खावचें एक पिशीक तांकां ताका चार वाक सिद्धांत म्हणचें निजाव न्हू ज्ञानी जन जाल्यार कोणाले एक दुडवान तांणी सूख भोगनाचें जाल्यार अज्ञानी असल जनाक तांणी कशी म्हळ्यार सुखा खातीर कसले करतात तांणी तशी हांगा सूख जावका जिवनांत तूं म्हूण सांगून सूख खंय मेळटा कशी दुड्ड करका म्हूण सांगून ते दुडवा मागशी सुखा मागशी कोण वता पळय तांणी वायट वाटेन चमकले म्हूण सांगून जाता आनी वायट वाटेन चमकले ताजे परिणाम कसले त्या कसले परिणाम कसले म्हळ्यार कसले ते परिणाम सांगू जातवे आतां नाका बा ताजे कसले परिणाम जावं आमकां ताका ताजी चिंता समीत आमकां नाका म्हूण सांगून लेखून तो बशें जातवे ना देवान कसल धर्म म्हूण सांगला कसल कर्म म्हूण सांगला त्या मना वचूतय नाका जाल्लेले कर्म करताचे धर्मा वाटेर चलनाचे जाल्यार अधम जन म्हळ्यार आतां दुष्कृती न जाल्ली जी तशी मूर्ख जन जालीची नराधम जाली तशीची हांगा अधम जन म्हळ्यार तांणी नराधम म्हळ्यार तांणी आनीकी नीच जन तांणी तांगेले सुखा खातीर कसो जावका ते करताचे तशें तसल जनाक देव धर्म कर्म तुमी कसल करका असल पुराय सांगली म्हूण जाल्यार आनीकी तांकां कोप येता दुष्कृती जनाक नराधम जनाक म्हूण सांगून कृष्ण अर्जुनाले सांगतरस आनी हें परमात्माली माया म्हूण म्हणली पळय ताणें ह्या परमात्माले मायेन तूं
आसुरी स्वभावमाश्रिता म्हूण म्हणली पळय ताणें दोन्ही स्वभाव आसा म्हूण जालें. एक आसुरी तसलो आनी एक स्वभाव कसलो तो दैवी स्वभाव म्हूण म्हणटाची. तशी आसुरी स्वभाव आमकां हे भवसागरांतू हे संवसारांतू पदे पदे येवचें तसलें बंधनां घालता जाल्यार दैवी स्वभाव आमकां संवसारा दुखून मुक्त जावच्याक सहायक जाता. हे आसुरी स्वभावाचे मूर्ख जन, अज्ञानी जन, अधमी जन आनी पुरे आसुरी स्वभावांतू आसाची. तसल्यार हे दैवी स्वभावांतू कोण कोण आसाची ज्ञानी जन, ज्ञानशील जन पुरे दैवी स्वभावांतू आसाची म्हूण सांगूं येता. जाल्यार ही माया म्हूण म्हळ्यार एक व्हड कसले विशय न्हू. एक बागला घालचे लॉक ताजी किशी जेव कपटाची किशी तें दोन कडेन मांत गुंवता. एक वे उजवे बदीन एक वे दावे बदीन. उजवे बदीन गुंडायल्यार त्या बागेल उदार करूं जाता. तशी ताका दैवी स्वभाव म्हणटाची. दावे दिकड गुंडायल्यार त्या बंधनांत घालता ताका आसुरी स्वभाव म्हणटाची. ते आसुरी स्वभाव कोणाकय देवा पांय पडूं सोणा, शरण येवच्या सोणा. तसल्यार शरण येवचें कोणें, कोण शरण येता तसल्या देवाल आराधन करचें कोणें. देवा लागीं एक आमकां संशय येता ह्या पळय आसुरी स्वभाव दैवी स्वभाव म्हूण सकाळ आयकतना तसल्या आसुरी स्वभावाची देवा लागीं येनाची. तश जाल्यार तांणी देवाक शरणूय येनाची. तसल्यार शरणूय येतल कोण आसाची म्हूण लेखल्यार आराधन करता कोण देवाक, शरण येता कोण देवाक म्हणटना आमगेल्या मनांत येता. म्हणून देव अर्जुनाले सांगता चतुर्विजा भजन्ते माम जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुः अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. दुष्कृतीना म्हणलें न म्हळें त्या वळची श्लोकांत दुष्ट जनाक देवाला आवश्यकती ना. दुष्कृतीनं तांकां नाका, अज्ञानी जनाक दुष्ट जनाक नराधमांक पुराय देवाले आवश्यकता दिसना तांकां. आनी ते देव मेळच्याकय मेळना. तांणी मायेन तांगेले बुद्धी अपहृत जालेले देखून तांणी आसुरी भावांतू येवन परमात्मा म्हळ्यार कसो म्हणून अर्थ करूंक पळयनाचे. मागीर नांव आराधन करचें. तसल्यार हांगा सुकृतीनः म्हणलें सत्कर्मी जन हांकां देवाले अगती आस म्हूण जालें न्हय. तशें जाल्यार हे पुण्यात्म जन हे सुकृत करलेले जन सुकृतीनः तांणी मात्र म्हाका आराधन करताचे. कित्याक म्हूण म्हळ्यार हांगा आमी लेखुका देवान केन्ना पुण्यात्म जन सुकृती जन म्हगेलें आराधन करताची म्हूण म्हणल्यार ताजे अर्थ कसले म्हण पापिश्टांक देवाला आराधन साध्य ना म्हूण सांगून. तशें जाल्यार पुण्यशील जना मात्र परमात्माला आराधन साध्य म्हूण जालें. जाल्यार त्या पुण्यात्मालांतूय परमात्मा चार जनाक सांगता पळय चार नमने जन अर्थ आनी अर्थार्थी आनी ज्ञानी जिज्ञासू ह्या चार जाणां सांगलें ताणें. आर्थ जन म्हळ्यार कसलें अर्थ भक्तीचें म्हळ्यार कसलें तांणी जिवनांत भर कश्टां मेळ्ळ्यार कश्टाक पडतना तांकां कोणालें वचचें बा कोणा निमगुचें मस्त सकट तांणी प्रयत्न केले. मागीर कोणालें निमती तांकां सहाय जायनी म्हणटना कडेर म्हणटना अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम म्हणटा पळय. निन्नने पाडुवे निन्नने पगळुवे निन्नने बेडुता बेसरिसुवेनो म्हूण सांगून तशी ती आर्थ भक्ती म्हणटाची. हांगा कुचेलाल काणी उडगास येता पळया. कुचेलो ताका त्या गांवांत ताणें कितले जनाले कसले न्ही ब्राह्मण तो ब्राह्मणांनी निमगेले कोणेंय दिनाचें म्हणना. ताणें कोणा लागीं कसलें निमगो येत आशिल्लें म्हाका कश्ट आस मस्त चेडू आसाची हांव कुचेयलं सम आंवंगल घालूं ना ताका कुचेयलं पोरणे आंवंगल घालून भोंवतलो म्हणून चेयलं म्हळ्यार आंवंगल कू म्हळ्यार वायट स्थितीर आसूचें. तशी तागेलें निजावन नांव सुधामू ताका कुचेलं म्हणून आडनां. तशी तो कोणाकय कसलें निमगिना नाशी कृष्णा लागीं शरण ये निमे तो आर्थ भक्ती देवा तूं म्हगेलो कश्ट परिहार करी. कित्याक म्हूण म्हळ्यार कृष्णा मात्र म्हगेलो कश्ट परिहार करचें शक्य आसा म्हूण सांगून तो परमात्मा लागीं मागता. तो कृष्णा लागीं मागता. तो कृष्णाल वयरी ताका परम भक्ती जाल्यार कुचेलाक पळया कृष्णाला चमकल्यार ताका देवा म्हाका कश्ट आसा म्हूण सांगूंक जायना पाप ताका भारीची एक नमने लज्जी जाता. जाल्यार आर्थ जन म्हळ्यार कसलें अर्थ भक्ती जन म्हळ्यार तांणी देवा लागीं मागताची देवा
आमकां मस्त कश्ट म्हणटा पळय आमी संकट बंदाक वेंकटरमणा जोर कश्ट येतन वचून आमी देवा म्हाका कोणेय गत ना तुजी गती तुजी राख म्हूण म्हणचें मागीर समज ते एक प्रॉब्लम सॉल्व जाले कडल्यार आमी आमचितल्याक देव देवालितल्याक वपास कसले कश्ट दिवका देवान तागेले उडका सेवका जाल्यार तशी आर्त स्थितीक येतना कश्टा स्थिती येतना मात्र वचून देवा म्हाका राख म्हूण म्हणटले जनांक आर्त भक्तीचे जन म्हूण म्हणटाचे आनीक जिज्ञासू म्हूण म्हणलें परमात्माक अशी काणी परमात्माला कीर्तन करचें श्रवण करचें परमात्माला काणी सकट आयकून हो राम जेवण येतना अशी केली की कृष्ण जेवण येतना तशी केली की बद परमात्मा म्हळ्यार कसं तत्वगिता गेलें नवे म्हूण आयकुका म्हूण दिसचें आनी देवाले लागीं शरण येवका जाल्यार कसल्याक तांकां दिसता कसं न्ही देवाल विशयू कळ्ळी नंतर तांकां देवा शरण येवका कसं खातीर देव कसल म्हूण आमकां कळका जाल्यार देवाले अनुग्रह जावका म्हळ खातीर देवा शरण वतल जन जिज्ञासू जन खंय सकडी देवा सोदू खंय सकड वतात आनी खंयची गुरू सकडी सोदून वताची मागीर ही समची कसलेय खंय तांकां संकटान कळणी कसले जायनी म्हणटना मनांत मागीर एक नमने अनिश्चितते आस म्हणटात तांणी देवा लेगीत मागताचे देवा म्हाका असल सकड जिज्ञास आस हें पुरे तुगेले विशय आयकून घेवका म्हण आश आस तशें म्हाका एक योग्य गुरू मेळची तशी करी म्हूण सांगून देवाला वचून मागता पळय तांकां जिज्ञासू भक्तीचे म्हणटाचे आनी एक कसलें म्हळ्यार अर्थार्थी भक्तो अर्थी दुड्डू संपत्तो आश करून देवाक प्रीत करतलो भक्ती करतलो ताका एकची कसं म्हण देवा म्हाका मस्त आस्ती जावका म्हाका बरी दुड्ड जावका म्हाका चंदी बायल जावका म्हूण सांगून तागेले आशे खातीर हेण्णू होन्नू मण्णू हे तिनी खातीर देवा लागीं वतलो देवा लागीं प्रार्थना करतलो इत्याक पळय म्हणटात न्हय कल्याणाद्भुत गात्राय कामितार्थ प्रदायिने म्हणलें तो परमात्मा कामित अर्थ प्रदायिने आमगेले इश्ट कामिता म्हळ्यार इश्ट आशी आनी अर्थ दुड्डू तो दोनी दितलो म्हूण तेच खातीर परमात्माल्याक अर्थार्थी जावन वतल जन जड इत्याक तांकां पुराय मस्त ज्ञान आस मस्त कसले म्हळ्यार परमात्माले लक्ष्मीस लक्ष्मील्या कुबेरस तशें जावन तांगे लागीं अष्टैश्वर्य आस म्हाकाय त्या पुराय जावका न्हय म्हूण सांगून भक्ती दाखयतलो परमात्मा तूं लक्ष्मी निवास कय तुगेला मस्त संपत आस कय थोडो संपत म्हाका दिना इत्याक म्हूण सांगून अर्थार्थी तशीची आनी तो भक्ती दाखयता कसल्याक ताका जावका संपत देव न्ही मुक्ती न्ही ताका जावका हांगाच्यो संपत ताजे खातीर तागेली भक्ती शिवाय मुक्ती खातीर भक्ती न्ही आतां चारय भक्त कोण म्हळ्यार ज्ञानी म्हणलें तो ताका देव सोडल्यार विंगड कसलें नाका म्हाका देवू जावका म्हाका देवाल विशय पुराय कळका आनी म्हाका देवू जावका म्हाका हांगाचे कसले दुड्ड नाका बदीक नाका भांगर नाका म्हाका कसलें नाका बायल चेडूव कसलें जाय म्हण हांव म्हाका देवू जावका म्हूण सांगून सदां सर्व काळ देवाल खातीर आशी पावतलो देव मेळका म्हूण आशी पावतलो तो ज्ञानी म्हणटा पळय नानी नगेनू बेडोदिला हृदय कमलदोळू नेलसिरू हरिये म्हूण तशें जावन ताका देवाल निमती कसलेय नाका जाल्यार देवू जावका ताका देवाल दुड्ड नाका देवाल निमती मेळची कसले आस्ती नाका ताका कसली आशी ना कसले आसक्ती परिपूर्ण जावका म्हणना जाल्यार ताका देवू जावका कशी तागेली प्रिती म्हळ्यार एक चेडूं ते अम्मा खातीर सगळो दीस म्हाका अम्मा जाय म्हूण रडता पळय त्या वेळार बापा मेवो मामा मेवो माय येवो कोणेय येवन त्या चेडा धरची कितले मोग करची ताका तेन्नाय हटची म्हाका कोणेय नाका म्हाका अम्मा जाय म्हळ्यार अम्मा जायी म्हूण रडता ते कोण धरल्यार समाधान येना कडेर हांव सुंदर तन रडणी रबयता तशी तेच एक लेख ताका भक्ती एकमुख भक्ती खंयची परमात्मू जावका म्हाका विंगड कसलें नाका म्हाका परमात्मानची परमात्मू म्हाका जावका म्हूण सांगून कोण सदां सर्व काळ परमात्माल चिंतन करता की परमात्मान मेळका म्हूण सांगून ताका ज्ञानी भक्तो म्हूण म्हणटाचे आतां तसल्यार भक्तालां तूं चारय विधाचे जन आसाची म्हूण म्हणलें आर्त अर्थार्थी ज्ञानी आनी जिज्ञासू हे चार जन भक्तांकय परमात्मा मेळटवे कशी मेळटा
एकपंत मेळतवे परमात्मो यांची जन्मा मेळतवे असल पुरई संशय येत म्हणू चंग कृष्ण अर्जुनाला सांगता बहूनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः म्हणून म्हणता म्हळ्यार बहूनाम जन्मनाम अंते कितले 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 की जन्म जातरी ज्ञानवान ज्ञानी मनीषो माम प्रपद्यते तो म्हाका पावता पळय पुडल्या श्लोकांतू ज्ञानी भक्ताल विशयी सांगतना ज्ञानी भक्तू परमात्मो सोडल्यार म्हाका विंगड कसलीय नाका म्हणून भक्ती करतलो म्हणून म्हणलें तशें त्या भक्ती गेले कुडले ज्ञानी मनशाक देव मेळ्ळवे म्हणलेले एक प्रश्न आमगेले मना येत पडता खातीर कृष्ण उत्तर सांगता ना एक जन्मांतू साध्य ना बहूनाम जन्मना म्हणते एक दोनी म्हूण म्हणी एक सहस्र म्हणी 1,00,000 जन्म म्हणी 1,00,00,000 जन्म म्हणी बहूनाम म्हणले कितले म्हूण म्हळ्याले ते परमात्मा मात्र ಗೊತ್ತು तशी कितले की जन्म जावन आखेरी म्हणतना तो ज्ञानवानस पळतो ज्ञानी मनुष्य तो म्हाका पावता आनी ताका मात्र ಗೊತ್ತಿಸ್ತಾ कसले वासुदेवम सर्वम इति परमात्मू सर्व कडेन व्याप्त जावनस तशी कोळचो महात्मा आसपळे ज्ञानी आसपळे सुदुर्लभ भारी कष्ट प्रति एकले जिवनांतू आमगेले म्हूण सांगून सुखार आसतले जन चड म्हणटना वासुदेव सर्वमिती देवूची सर्व कडेन आस म्हूण म्हणचे ते एक महात्मा जन ज्ञानी जन सुदुर्लभ भारी उणे मेळचे म्हूण सांगून तो सांगता बहूनाम जन्मनाम अंते म्हणले मस्त 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 जन्माचे कडेरी म्हूण म्हणले वासुदेव सर्वमिती सर्वई परमात्मान करचे म्हूण सांगून ज्ञानवान म्हूण म्हणल्यार कसले म्हूण लेखूक आमी अशी प्रे पुस्तकांनी वाचून पांडित्य म्हणटात ताका ज्ञानी न्ही आतां भागवत वाजिले भगवद्गीत वाजिले हाजीन देवाल कसो की विशय आमकां चार कळ्ळो म्हणले कुडले आमी ज्ञानी म्हणून घेनाचे त्या पुस्तकाचे अध्ययनाचे कसं की एक पांडित्य म्हणून येतं शिवाय त्या ज्ञानवान म्हळ्यार तितले पुस्तक अध्ययन करून परमात्मा विशयी पुरे अर्थ करून घेवन परमात्माला अनुभूती कोणा मेळटा म्हळ्यार परमात्माला एक अनुभव प्रितीचे अनुभव परमात्मा आमकां राखता म्हण त्या रितीर येसच्या पुरो परमात्मा आसा म्हळ्यार एक अनुभूती कोणाक मेळटा तो ज्ञानी म्हणून घेता त्या खातीर परमात्मान म्हणलें कृष्णान कसले तितली सुलभ ना अर्जुना ते बहुनाम जन्मना म्हणते एक दोन्ही जन्मा विषयी न्ही अनेक जन्माचे साधनेचे नंतर परमात्मान मेळचे आमी तशी साधन करच्याक अनेक जन्म म्हळ्यार खंडितच इत्याक म्हणून ह्या जन्मांतूय आमकां साधन करूं कितले सकट बाद जाता पळय बाल्य खेळांत वता यौवन विशय सुखान बैसूच्या वता मागीर वार्डीक जाता वार्डीक जावन बायल चेडूं असल पुरय एक जबाबदार येता म्हणटना तेदन कसं दिसता हे देवाल न्ही करूं कोणा पुरसत सकाळ दुखून रात्र थंय घोडलेले आयले तशी आमी पळय देव म्हूण बसले कसले रिटायर्डचे तर पळया आचुरवेक जीवन न्हू पळोवका म्हूण म्हणटले जन चड मनुश्य जिवनांत जाल्यार सान दुखून आमकां बुद्धी येत लेगून कडे क्षण ते साधने करूं का साधन ते कोण तशी करता पळय तो मात्र ज्ञानी म्हणून घेता मात्र न्ही अनेक जन्मांत थंय दुखून साधन तागेले मुंदरसता खंय तरी त्या जन्माचे कडेर ते तशी कौमारे आचरेत प्राज्ञ म्हणला म्हणटना हे आध्यात्मिक साधन कौमार अवस्थे दुखूनची ते साधन आमी ಮುಂದುವರಿಸಿತೋರ सुख लौकिक शिक्षण ते एक हांगाक मात्र वापस अनेक जन्म येतना प्रति जन्मांतू लौकिक शिक्षण वापस स्वराभ्यास करून अ आ इ ई असल अक्षर शिकूनची सुरू करता जाता सहस्र जन्मानंतर देवा पावता म्हण म्हणणं तशी
तशच्याला रे या कसलं बाई भगवद्गीता या भागवत सगळं कसलं ऐकू का आम्ही कसलं प्रयोजनच की ना की या जन्मा काही मिळी ना म्हणून झालं तशाला आम्ही इथले कष्ट बघचे कसं कणू तची जाय जलाल तशी खाऊन जेवून सुखन बैसून असू येत न मे म्हणून सांगून लेखली म्हणून जल्ला रे ती साधनवर प्रतिजन्मान तशीची बांधारपणातन पळया रिटायर्ड जातन पळया म्हणून म्हणलं त्यादन आमकां तें साधन करू जत्वे देहांतू क्षमत्व स्टेबल कंडिशनार देह असतवे तेव्हाय आमकां गोतना तशें न्हू परमात्मा ह्या जन्मांत मेळटा की ना की म्हूण सांगून साधन करची सोडची न्ही परमात्मा ह्या जन्मांत मेळनातला आनी केन्ना की जन्मांत थोडे बग्गी मेळ्ळो म्हूण सांगून ह्या जन्मांत तूं साधन करचें राबोवचें जेला निजावन साधक म्हूण म्हळ्यार साधन तो सोडिना त्या खंय तरी म्हणून म्हळ्यार हटान तें साधन मुंदर शिकतो सहस्र जन्म ते भक्ती दृढ जावका न्हय तशी आमगेल मन परमात्मालांतू दृढ जावन राबलावे म्हूण सांगून परीक्षा जाता तांकां तशी पळया आम्ही परीक्षा करून घेवेत 1 महिन्याचे व्रत इत्यादी धरली म्हणले क्या तेदना त्या व्रताचे काणी जिताची उपास करताची आराधना करता मागीर ते व्रताचे पुस्तक बदीन केल्यानंतर मागीर कसं लेख वतना आतां ह्या भगवद्गीता म्हणलें ते आम्ही दिसाक अर्द घंटो मात्र म्हूण सांगून लेखलेचे म्हूण जाल्यार ते भगवद्गीता तशी न्ही ते अर्द घंटो कसं की आम्ही ऐकलीची जाल्यार मागीर सगळे दिसांतू न्हीद काण वरलेले घंटे पुरे त्या विशयी आम्ही मनन करता सुका तेदना आमकां देवाले विशयू अर्थ करून घेवचें जाता अशीची ही साधना जन्मजन्मांत मुंदरसून वच्चा पुरो कडेर एक जन्मांत देवाल विशयी आमकां पुर्ती कळटा 1 जन्मांत 2 जन्मांत देवाल विशयी कोणय अर्थ करून घेनी भारी सुदुर्लभ जावन आसले कष्ट तर जावन आशिल्ले विशयी तो तशें जावन देवाल विशयू अर्थ करून घेवका जाल्यार कितले की जन्म वता म्हणणं तसल्या देवाल विशयी खंयच्यो तो आमी अर्थ करून घेवका म्हळ्यार वासुदेवम सर्वम इति म्हणलें वासुदेवम सर्वम इति म्हळ्यार सर्व कडेन परमात्मू आस म्हूण सांगून ताजे खातीर पळय विष्णू सहस्रनामान सांगता वासनात वासुदेवस्य वासितुम ते जगत्रयम म्हूण परमात्मू सर्व जीवालांतू अंतर्यामी जावन आस अणु रेणू तृण काष्ट सर्वांतूय आस जाल्यार आस म्हूण म्हणटा शिवाय आमकां ते अनुभवा आयलावे येतवे ना पळय आमकां खांबो दाखोवन प्रहल्लादाक खांब्या भितर देव दिसलो आमकां खांबो दाखोवन आनी तो देव आसा म्हळ्यार आमी काय प्रहल्लाद वे तांचो देव आसा म्हूण आमी सांगले कुडले देवाने जो तितलें आमकां गोत्तस जाल्यार आमकां तो खांब्या वरी दिसता तांचो देवा वरी दिसना वय वे तशीची रुखा वरी दिसता झाड झाडा वरी दिसता फुल्ला वरी दिसता तांत भितर फुल्लांतू रुखांतू झाडांतू पुरय देवस म्हूण दिसतवे ना जाल्यार आचार्य मध्व 8 वर्ष प्रायेरी तांणी हेकड तेकड वतना येद्राल मेळ्ळेले रुखाक मनशाक कसो सकड मेळटा लता म्हळ्यार वाली म्हणटाची ताका फुल्ला जड्डाक बागेल दिसल्या बागला आशिल्ल्या तोरणाक वणटीक खांब्याक खंय पळयलें ते नमस्कार करता वच्चे खंय खंय तर म्हळ्यार पान्नार वाडलेले शीत रांदई सर्व सकट तांणी नमस्कार करूनच जेवचे तेदना ताका एक पंत तागेल्या अम्मा निमगितके घरांत कसं रे हें अवस्था वाट्यान तूं वाडलेले प्रती एका नमस्कार करता अम्मा म्हाका खंय पडलें थंय देवू दिसता कसली चूक येसमी गेली म्हूण म्हणटा खंय तो म्हाका नमस्कार करुया म्हूण दिसता हांव नमस्कार करता नमस्कार करनाशिरा भुमेच्यान जायना इताका म्हण म्हाका ती सर्व कडेन परमात्मू दिसता रस म्हूण आमी तशी वेळ पळया वासुदेवम सर्वम इति म्हूण आमी म्हणटाची जाल्यार हांगा देव आसा म्हणून विंद्रा मारची सोणाची जर्ल्या मारची सोणाची तशीची एक आमकां देव पुरायंतो आस म्हूण सांगून आमकां लेखूक जायना पंडिता समदर्शिनः म्हूण सांगून ध्यानयोगांत म्हणली पळय म्हळ्यार ज्ञानी जनाक सर्व वायट चांग प्रत्येक जनालांतू परमात्मू दिसता खंय तशी आमकां तशी न्ही आमी तोंडान मात्र सांगचें कसलें वासुदेवम सर्वम इति म्हूण सांगून तशी कनकदासाक सान आसतनाची काणी नाही
कनकदासो युद्ध न्ही जावन सोलवून मागीर ते व्यासरायाला शिष्यत्व घेवचें आयिल्लें. ते व्यासरायाक वरलेले ब्राह्मण शिष्यान पुरे हाक्का एक सुमार करचे व वैष्णव दीक्ष घेतला म्हूण शिवाय कुर्बा रांदचो नव्हतो. तशी तातूंत ते कनकदासाले एक महत्वपूर्ण काम म्हूण सांगून ते वादिराज व्यासराज स्वाम्यान त्या व्यासराजाला शिष्य जालेली नव्हतं त्यांनी कसल करताची म्हण एक केळ्ळें पुराय जना दिवन कोणेय नतील कडेन खावनयाची म्हण. कनकदास मात्र खायना. ही एक काणी. कनकदास मात्र खायना. इत्याक म्हणून निमगीतना तो सांगता की म्हाका पुरे कडेन देव दिसता म्हूण सांगून तें तत्व कसलें म्हणलें वासुदेवम सर्वम इति म्हूण म्हणलेलें आमकां कळ्ळें. तशी आनी परमात्मो कसल सांगता ह्या विशयांत म्हूण म्हणलें पैती दिसाक आमी पळोवया. आज सांगिल्लें गीतामृत परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.